जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। श्री शनिदेवांना तेल का वाहतात आणि श्री शनिदेवांना तेली का म्हणतात, असा एकाने प्रश्न विचारलाय। कारण शनी महात्म्यामध्ये तो जातीचा होय तेली असं म्हटलंय। आता परिस्थिती अशी आहे की सूर्यमालिका निर्माण होऊन अब्जावधी वर्ष झाली, त्यानंतर पृथ्वीवरती मानव जन्माला आला, त्याच्यानंतर जाती जमाती आल्या आणि त्याच्यामध्ये मग तेजी वगैरे सगळ्या गोष्टी आल्या। शनिदेवांना तेजी म्हणायचं काय कारण आहे? तर शनिदेव तेजी नाहीत, तर आपल्या समाजामध्ये जो तेजाचा धंदा करतो त्याचा जो स्वभाव आहे तसा स्वभाव शनिदेवांचा असं त्यांना म्हणायचं आहे। खरं म्हणजे शनिदेव तेजी नाहीत, तर त्यांचा स्वभाव तसा आहे। म्हणजे काय, तर तेजी काय करतो, त्याच्या ज्या वस्तूतून तो तेल काढतो त्याच्यातनं थेंब थेंब तेल काढून घेतो आणि फक्त चोथा फेकून देतो। तसं शनिदेव तुमच्या आयुष्याचं असणारं जे सार आहे ते सगळं तुम्हाला काढून देतात आणि चोथा फेकून द्यायला शिकवतात। साडेसातीच्या काळामध्ये शनिदेव ज्यावेळेला तुम्हाला शिकवतात, अक्कल शिकवतात, तेव्हा ते शिकवताना कधी कधी आपल्याला त्याचा त्रास होतो। ते जे सत्य दाखवून देतात ते कटू असतं, ते आपल्याला स्वीकारताना अवघड जातं, परंतु ते सत्य असतं आणि ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसतं। आणि त्यावेळेला ते तुम्हाला खरे जवळचे कोण, लांबचे कोण, आपले कोण, परके कोणी दाखवून देतात आणि ते दाखवून दिल्यानंतर त्याचा योग्यरित्या वापर करणं आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाणं हे तुमचं काम आहे। आणि म्हणूनच त्यांना जे तेल वाहिलं जातं हे आपल्याला स्मरण करण्याकरता आहे की जीवनाचं जसं ते तुम्हाला सार देतात तसं तुम्ही ते सार स्वीकारायचं आहे। आणि मी ते सार स्वीकारलं हे दर्शवणारं म्हणजे तुम्ही तेल वाहणं आहे, हे लक्षात ठेवा। हा जर बदल तुमच्यात घडला, योग्य अयोग्य समजून घेण्याची तुमच्या क्षमता आली आणि जर तुम्ही त्याप्रमाणे वागलात ना, तर शनिदेवांची खरी उपासना केल्यासारखं होईल। जय जय शनिदेव समर्थ।